हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो क्लास 10चं सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये पर्टिक्युलर आपण टॉपिक बघत होतो ट्रेंड्स इन पिरियोडिक टेबल. आणि ट्रेंड्स इन पिरियोडिक टेबल कंप्लीट करत असताना आपण बघितलं व्हॅलेन्सी अँड व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, ज्याचं आपल्याला काम पडेल मेटॅलिक कॅरेक्टर आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी समजून घेताना. सो आता बघा इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी का असेल, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असेल सो जर आपण मेटल्स बघितले, मेटॅलिक कॅरेक्टर मीन्स काय असेल मेटल्स, आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी बघताना बघा टू फॉर्म कटायन्स, टू फॉर्म कटायन. आता जे मेटल्स असतील ते फॉर्म करतात कटायन्स. आता मेटल्स कटायन्स कशासाठी फॉर्म करतात तर बघा एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊ, त्यावरून समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल घेतलं आपण सोडियम, सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतलं आपण 2,8,1, ॲटॉमिक नंबर असेल 11 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,8,1. सो इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी समजताना लक्षात घ्यावं लागेल, एक एलिमेंट घेतला आपण सोडियमचा किंवा एक ॲटम घेतलाय सोडियमचा, त्यामध्ये बघा जर याला आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल करायचं आहे, नोबल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कंप्लीट करायचं आहे, तर याला करावं लागेल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, आणि हा करेल 1 लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि कन्वर्ट होईल याने पॉझिटिव्ह मध्ये. आता यावर जो पॉझिटिव्ह चार्ज आलाय तो फॉर्म झालाय कटायन्स, आणि हे आपण व्हॅलेन्सीच्या व्हिडिओमध्ये बघितलाय आयनिक बॉन्ड अँड कोव्हॅलेंट बॉन्डच्या व्हिडिओजमध्ये. सो याने पॉझिटिव्ह फॉर्म झाला मीन्स याच्यावरील 2,8 आणि हा अटेन करेल स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे सिमिलर असेल नोबल गॅसला. आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर सिमिलर बघितलं कशाला असेल तर हे सिमिलर असेल निऑनला, निऑन असेल 2,8 आणि याचे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. फॉर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मेटल्स करतात लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि फॉर्म करतात कटायन्स, आणि मेटल्सच्या इलेक्ट्रॉन लॉस करण्याच्याच प्रॉपर्टीला आपण म्हणू इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. आणि आपल्याला पाहायचं आहे ट्रेंड्स इन पिरियोडिक टेबल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. जर आपण लेफ्ट साइडला बघितलं पिरियोडिक टेबलच्या, बघा आता पिरियोडिक टेबलच्या लेफ्ट साइडला पिरियोडिक टेबल थोडं एक आउटलाईन ड्रॉ करू, त्यावरून समजून घेऊ. सो पिरियोडिक टेबलच्या जर लेफ्ट साइडला बघितलं तर तुम्हाला दिसतील मेटल्स. बघा आता पिरियोडिक टेबलच्या लेफ्ट साइडला दिसेल मेटल्स, आणि तिकडे लेफ्ट साइडला दिसेल, राईट साइडला सॉरी लेफ्ट साइडला तर मेटल्स असतील, राईट साइडला दिसेल तुम्हाला नॉन मेटल्स. आता लेफ्ट साइडला मेटल्स आहेत तर राईट साइडला नॉन मेटल्स आहे. आता बघा हे जे एलिमेंट्स असतात इथं आपण ग्रुप 1 ग्रुप 2 बघितलाय. ग्रुप 1 ला आपण अल्कली मेटल्स म्हटलं आणि ग्रुप 2 ला म्हटलंय आपण अल्कलाईन अर्थ मेटल्स मीन्स असतील मेटल्स. त्यासोबतच इथे जे एलिमेंट्स असतील ट्रान्झिशन एलिमेंट्स, और त्याला म्हणतो आपण ट्रान्झिशन मेटल्स. मीन्स लेफ्ट साइडला आहे मेटल्स तो राईट साइडला आहे नॉन मेटल्स. आता इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जर म्हटलं तर टू फॉर्म कटायन, कॅपेबिलिटी टू फॉर्म कटायन्स. आता जे ॲटम्स कटायन फॉर्म करू शकतात त्यांची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जास्त असेल, आणि जे कटायन्स फॉर्म करणार नाही त्यांची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी असेल. आता आपल्याला बघायचं आहे ट्रेंड्स इन पिरियोडिक टेबल. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कळलं, मेटॅलिक कॅरेक्टर इझिली कळून जाईल. आणि तुमच्या लक्षातही आलं असेल की मेटल्स कुठे प्रेझेंट आहे लेफ्ट साइडला आणि राईट साइडला प्रेझेंट आहे नॉन मेटल्स, मीन्स मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत जाईल अलॉंग द पिरियड. आता याला म्हणतो आपण अलॉंग द पिरियड आणि याला म्हणू आपण डाऊन द ग्रुप. सो अलॉंग द पिरियड मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत जाईल, हे तुमच्या लक्षात आलं असेल बिकॉज लेफ्ट साइडला मेटल्स आहे आणि राईट साइडला आहे नॉन मेटल्स. सो अलॉंग द पिरियड मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. बघा मेटॅलिक कॅरेक्टर काय होईल, डिक्रीज होईल. मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस, मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. सो अलॉंग द पिरियड मेटॅलिक कॅरेक्टर होत जाते डिक्रीज. आता मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज का बरं होईल हे ठरवतो आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वरून. सो आता एक्झाम्पल बघा, लिथियम असेल, त्यानंतर असेल सोडियम, त्यानंतर असेल लिथियम सोडियम, त्यानंतर असेल पोटॅशियम, रुबेडियम, सीसियम अँड फ्रान्सियम, इतके सगळे एलिमेंट्स. त्यानंतर बघा लिथियमच्या बाजूने असेल बेरिलियम, बेरिलियम नंतर असेल मॅग्नेशियम, त्यानंतर असेल कॅल्शियम, त्यानंतर असेल स्ट्रॉन्टियम, बेरियम. बघा आता हे जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितले, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,1, सोडियमचं असेल 2,8,1 लिहिलेलं आपण इथे 2,8,1. त्यानंतर मॅग्नेशियमचं बघा 2,8,2, त्यानंतर कॅल्शियमचं बघा 2,8,2. आता जर आपण बघितलं सोडियम, मॅग्नेशियम, त्यानंतर कॅल्शियम, हे सगळे जे एलिमेंट्स आहे हे करतील लॉस ऑफ इलेक्ट्रॉन टू फॉर्म द कटायन्स. आणि कोणताही कंपाऊंड फॉर्म करायचा असेल किंवा स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं असेल, बघा आता कंपाऊंड फॉर्म करायसाठी इलेक्ट्रॉन लॉस करतील, त्यानंतर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळेल जेव्हा ते इलेक्ट्रॉन लॉस करतील, आणि हे सगळं करायसाठी ते करतात लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करत असतील, बघा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन केलं तर काय फॉर्म होते, कटायन्स. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन मुळे काय फॉर्म
फॉर्म होते? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन मध्ये काय फॉर्म होते? तर कटायन्स. आणि कटायन्स फॉर्म असेल तर मेटल कसे, एलिमेंट कसे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहेत, बरोबर. तर हे असेल इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी टू फॉर्म द कटायन्स. आता हे जे सगळे एलिमेंट्स असेल लेफ्ट साइड वाले, हे सगळे फॉर्म करतात कटायन्स विथ द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. तेच जर आपण राईट साइडला गेलो, राईट साइडला तुम्हाला लक्षात येईल तर इकडे असेल ऑक्सिजन. बघा आता इकडे असेल ऑक्सिजन, एक्झाम्पल घेऊ आपण, निऑनला काढून टाकू. ऑक्सिजन असेल, ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,6 आहे. आता ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,6, तर हा आपला जो आउटर मोस्ट शेल आहे ते कंप्लीट करायसाठी 2 इलेक्ट्रॉन्स लॉस न करता, 6 इलेक्ट्रॉन्स लॉस न करता 2 इलेक्ट्रॉन्स गेन करतो. आणि 2 इलेक्ट्रॉन्स जेव्हा तो गेन करतो त्यावर येतो O2 निगेटिव्ह आणि कंप्लीट होतो 2,8. सो फ्रॉम लेफ्ट टू राईट जर गेलो तर इलेक्ट्रॉन लॉस पासून तर इलेक्ट्रॉन गेनिंग कडे जातो आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी होत जाईल डिक्रीज, बिकॉज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन असेल इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन टू फॉर्म कटायन इज द इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी. आणि लेफ्ट कडून जर राईट कडे गेलो तर इलेक्ट्रॉन लॉस करायची जी कॅपॅसिटी आहे ती कमी होत जाते. लेफ्ट कडे एलिमेंट इलेक्ट्रॉन लॉस करतील तर राईट कडे गेन करतील, मीन्स इलेक्ट्रॉन लॉस करायची कॅपॅसिटी कमी झाली. सो मेटॅलिक कॅरेक्टर होत जाईल डिक्रीज अलॉंग द पिरियड, बरोबर. इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी जर डिक्रीज झाली तर मेटॅलिक कॅरेक्टर होत जाईल डिक्रीज, बिकॉज इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटीवर डिपेंड आहे मेटॅलिक कॅरेक्टर. आता बघा इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी का बरं डिक्रीज झाली? बिकॉज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतं लेफ्ट साइड वरून आणि राईट साइडला होतं गेन ऑफ इलेक्ट्रॉन. मीन इलेक्ट्रॉन लॉस करायची प्रॉपर्टी कमी झाली, सो कटायन फॉर्म करायची प्रॉपर्टी कमी झाली. कटायन फॉर्म करायची प्रॉपर्टी कमी झाली, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी कमी होईल. आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी जर कमी झाली तर मेटॅलिक कॅरेक्टर होईल कमी, बिकॉज जे मेटल्स आहे मेटलच्या लास्ट सेल मध्ये स्मॉल इलेक्ट्रॉन्स आहे 1, 2, 3. बघा स्मॉल इलेक्ट्रॉन्स मीन्स स्मॉल व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन आहे. स्मॉल व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन मीन्स त्यामध्ये मेटल्स मध्ये असतील 1, 2 or 3 इलेक्ट्रॉन्स इन द लास्ट शेल. आणि हे इलेक्ट्रॉन्स ते लॉस करतात ऑलवेज, त्यामुळे फॉर्म करतात कटायन्स, त्यामुळे असते इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी आणि त्यामुळे असेल मेटॅलिक कॅरेक्टर. सो इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी डिक्रीजेस, मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. बघा आता इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी सुद्धा डिक्रीज होईल आणि मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा डिक्रीज होईल अलॉंग द पिरियड. त्यानंतर आपण बघितलं तर आपल्याला बघायचं आता डाऊन द ग्रुप. आता डाऊन द ग्रुप बघू शकता तुम्ही. बेरिलियमचं बघा आउटर मोस्ट शेल 2,2, सेकंड शेल इज द आउटर मोस्ट, इथं असेल थर्ड शेल इज द आउटर मोस्ट, इथं असेल फोर्थ शेल इज द आउटर मोस्ट. सो आउटर मोस्ट शेल जर बघितलं डाऊन द ग्रुप तर एक एकने इन्क्रीज होत आहे. आणि आउटर मोस्ट शेल जर इन्क्रीज होत असेल, आउटर मोस्ट शेल इन्क्रीज झाल्याने काय होईल तर जे न्यूक्लियस पासून तर आउटर मोस्ट शेलचं डिस्टन्स आहे, बघा शेल जर इन्क्रीज करत असेल तर न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट शेलचं जे डिस्टन्स आहे ते इन्क्रीज करत जाईल. आणि जर ते डिस्टन्स इन्क्रीज करत गेलं तर जो न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो जे आउटर मोस्ट शेलवर लागायला पाहिजे तो कमी लागेल. आणि न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर कमी लागेल सो इलेक्ट्रॉन लॉस करायसाठी इझी जाईल, बिकॉज फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल कमी. सो इलेक्ट्रॉन लॉस करणे इझी जाईल बिकॉज फोर्स ऑफ अट्रॅक्शन झालाय कमी. जो न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कमी झाला आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन लॉस करणं झालंय इझी. आणि इलेक्ट्रॉन लॉस करणं जर इझी असेल तर इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी विल इन्क्रीज, बिकॉज टू फॉर्म कटायन. आणि कटायन फॉर्म करणं इझी आहे बिकॉज आउटर मोस्ट शेलचा जे डिस्टन्स आहे न्यूक्लियस पासून ते वाढलेला आहे. न्यूक्लियस पासून तर आउटर मोस्ट शेलचा डिस्टन्स वाढेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होईल. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाला तर इलेक्ट्रॉन्स इझिली लॉस होईल. आणि इलेक्ट्रॉन जर इझिली लॉस झाला तर इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी विल इन्क्रीज. बघा इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी इन्क्रीज होईल, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी इन्क्रीज. आता इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी जर इन्क्रीज होत असेल तर मेटलची कॅपॅसिटी असते टू फॉर्म द कटायन्स. इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी मीन्स काय फॉर्म करेल? कटायन्स फॉर्म करेल. आणि जो कटायन फॉर्म करू शकते तो असेल मेटल्स. आता जर हा इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी इन्क्रीज करत असेल सो मेटॅलिक कॅरेक्टर ऑल्सो इन्क्रीजेस. बघा इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी इन्क्रीज होत असेल तर मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा होईल इन्क्रीज डाऊन द ग्रुप. Down the group, metallic character increases, electropositivity increases. Along the period, metallic character decreases. Along the period, metallic character decreases, electropositivity decreases. बघून घ्या. या नंतरच्या लेक्चर मध्ये बघू आपण नॉन मेटॅलिक कॅरेक्टर अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. बघून घ्या.